नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज म्हणलं तुम्हाला त्या कॉईनबद्दल सांगावं की आपला बघा एक व्हिडिओ गेलेला आहे, पूर्ण देवांची डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये एक कमेंट आलेली आहे, त्यांचं नाव आहे यश सामंत. तर यश दादा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते कॉईन पण जवळून दाखवेन. तर इथं बघा कॉईन दाखवत आहे. तर त्यांनी कमेंट केली होती की जवळून दाखवा आणि फोटो पण दाखवा. तर जवळून इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं दिसते. आता मी पुढं ह्याचा फोटो पण लावते आणि जे 4 आहेत ते पण जवळून दाखवते कॉईन. अशा पद्धतीनं वैष्णव मातेचे हे कॉईन आहेत. आता मी हातात घेऊन याचा फोटो पण काढलेला आहे. बघा इथं खास त्यांना पाहण्याची खूप इच्छा होती की कशा पद्धतीचं हे कॉईन आहे, तर त्यांना दाखवलेलं आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे एक क्लिप राहिलेलं होतं, चैतन्य नाही ना, जे चॉपर माझं खराब झालेलं होतं ते दोरीच लावून व्यवस्थित असं केलेलं होतं आणि ही क्लिप विसरून गेलते मी व्हिडिओमध्ये द्यायची. तर त्यांना आहे ना खूप मोठी दोरी बाहेर काढली होती. मग मी त्याला म्हटलं की ती थोडीशी दोरी आहे ना लहान कर. ती दोरं कट करायचं का तेवढंच ठेवायचं? तिथनं कापून तिथं गाठ मारते, ती लोंबत राहते दोरी. देखील त्याच्याकडं पूर्व मग ती तू कांदा ती कापताना येते गोलगोल फिरते ती तिथं पुढं गाठ ही करे, गाठ जरा ही कर तिथं. मिशोवरून मी काहीतरी मागवलेलं होतं, तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. तर चला त्याचा व्हिडिओ आहे ना मी आज तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनं ते पार्सल आलेलं होतं आणि कोणी पाहिलं आहे का नाही तो व्हिडिओ मला माहिती नाही, पण मी पुन्हा आज म्हटलं चला हा पॅकिंगचा पण व्हिडिओ आलेला मी कसा ओपन केलेला आहे तुमच्याबरोबर शेअर करावं. तर इथं बघा छान असे चाकू मी मागवलेले होते. तर तुम्हाला वाटेल की त्या चाकूवरती जे पांढरं आहे ना ते त्याचा कवर आहे, तर नाही, कवर नाही आहे, ते कागदाचंच असं त्यांनी चाकू कापायला नको म्हणून आहे ना कागदाचंच असं तयार करून ठेवलेलं होतं. आणि इथं मी कापून पण दाखवते. हा चाकू खूप धारदार आहे, मोठा आहे तो. तर तो मी कलिंगड आणि टरबूज कापताना पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. हा पण छान आहे, एकदम धारदार आहे. पण जो लहान आहे ना चाकू तो काही इतका धारदार नाही आहे आणि मला प्लेटमध्ये चाकूनं असं काय कापता येत नाही. मी जास्त काय असं चाकूनं कापत नाही, म्हणून हे धारदार असे चाकू घेतलेत की जेणेकरून मलाही छान असं चाकूनं कापता येईल. तर तुम्ही पुढे पाहाच की मला काही जास्त असं जमत नाही बरं का, मला विळतीनंच छान असं कट करायला जमतं. तर अशा पद्धतीनं. आणि हे वॉशिंग मशीन धुण्यासाठी मी इथं पावडर पण मागवलेली आहे. तर किती पॅकेट आलेले आहे तुम्ही बघा, आणि एक घ्यायला गेलं तर कितीला पडते ते पण मी तुम्हाला पुढं दाखवते. तर अशा पद्धतीनं आहे. तर ही ऑनलाईन मला काहीतरी 104 रुपयाला 3 पॅकेट पडलेले आहेत आणि ह्याची किंमत पाहिली तर इथं तुम्ही पाहू शकता की 200 रुपये एका पॅकेटचे आहेत. मग 200 रुपये देण्यापेक्षा 3 104मध्ये आलेले आहेत छान असे. तर चला आता मी चाकून आहे ना तुम्हाला टोमॅटो कापून दाखवते. टोमॅटोवरती लगेच कळते की चाकू किती धारदार आहे, कारण की टोमॅटो मोंड चाकूवरती तरी काम करत नाही. तर इथं तुम्ही पाहू शकताय ह्यानं व्यवस्थित पहिल्यांदा कापलं, पण बहुतेक प्लेटमध्ये मी कट करत आहे त्यामुळं आहे ना मला ते जमतच नाही आहे. पण आहे ना ह्या चाकूला खरंच त्या 2 चाकू एवढी धार नाही आहे. तर अशा पद्धतीनं बघा मी इथं टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तुम्हा सर्वांना हे चाकू कसे वाटले, ह्याचा रंग कलर कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. छान कट झालेला आहे ह्या लहान चाकूनं तरी, पण अजून हे जरा कारी पाहिजे होती. इथं मध्ये कारी आहेत बहुतेक.
तर आता आपण ह्या चाकून बघूया. इथं बघा मी किती वेडी आहे. हा मोठा चाकू मी ह्या प्लेटमध्ये टोमॅटो कापण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा चाकू आहे ना ह्या प्लेट एवढाच मोठा आहे, त्यामुळे ना इथं हा व्यवस्थित कापलं जात नाही आहे टोमॅटो. पण मी तसंच प्रयत्न करून तुम्हाला दाखवण्यासाठी इथं कट करून दाखवलेला आहे टोमॅटो. मला तर चाकून कापायला ना भीती वाटते जास्त. मी चाकून जास्त काही कापत नाही. तर ह्या प्लेटमध्ये हा चाकूच मोठा व्हायला लागला, इथं थटतोय. पण चाकू त्याचं काम चांगल्या प्रकारे करत आहे. ह्यासाठी चॉपिंग बोर्डच पाहिजे आहे. माझ्याकडे आहे फरशीचा, पण आता तो सध्या घाण आहे, म्हणून मग मी प्लेटमध्ये तुम्हाला कापून दाखवत आहे. आता ह्या चाकून बघूया. सगळ्यात जास्त धार ह्या चाकूला आहे. ह्याला पण असणार आहे, पण हे ना ह्या प्लेटला चिटकत होता. चाकू तर छान आहेत. पुढं ह्याचा छान असा उपयोग पण होणार आहे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये. तर हा एकदम धारदार चाकू आहे. हा आता दुसरं काहीतरी ह्यानं कट करून बघते आणि मग तुम्हाला दाखवते काय कट करते. इथं धार आहे खूप, पण इथं पण आहे, पण आहे ना ह्या प्लेटलाच असा चिटकतोय, त्यामुळं कट झालेलं नाही नीट. जसं ह्या चाकून आणि ह्या चाकून, ह्या दोन चाकून जसं कट झालं ना प्लेटमध्ये, तसं ह्या चाकून प्लेटमध्ये होतं नाही. त्यासाठी आपल्याला चॉपिंग बोर्डच लागणार आहे. आता इथं संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी चवाळी स्वच्छ निवडून घेतली, 2-3 पाण्यानं स्वच्छ धुतलेली आहे. आता ह्याला 4 शिट्ट्या द्यायच्या, जेणेकरून ही छान अशी शिजली जाते. तांदूळ पण नीट करून ठेवलं, तर छान असं चवाळी शिजलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे 2 चमचे. तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे इथं टाकलेले आहेत. मला हातानंच सवय झालेली आहे आणि अंदाज पण येतो व्यवस्थित असा. तर हळद टाकली आणि त्याच्यानंतर मी इथं टोमॅटो आणि कांदा कट करून टाकलेला आहे. 1 टोमॅटो आणि 1 कांदा टाकलेला आहे. त्याचबरोबर इथं मी मीठ टाकलेलं आहे. मीठ पुन्हा टाकणार नाही आहे. आणि छान असं मिक्स करून घेतलं. हळद टाकली जेणेकरून आहे ना बघा, जी फोडणी आपण कांदा टोमॅटो टाकतो त्यावेळी सगळं गॅसवरती जास्त उडतंय ना, तर ते उडत नाही. त्याच्यानंतर कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट टाकली, त्याच्यामध्येही मीठ आहे, त्यामुळं मग मी आता मिठाचा इथं वापर करणार नाही. ते पण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला. त्याच्यानंतर कांदा लसूण चटणी मी 2 चमचा टाकली. तुम्हाला जितकं तिखट आवडतं तितकं तुम्ही तिखट वापरू शकताय. त्याच्यानंतर थोडंसं पाणी ओतलेलं आहे मी इथं, चवाळीला फोडणी छान बसेल. तर चवाळी शिजवताना थोडंसं पाणी जे राहिलेलं होतं मी ते सगळंच इथं घेतलेलं आहे, कारण की ना भाताबरोबर थोडासा रस्सा होईल त्यासाठी. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू शकताय, पण माझा मिक्सर खराब झाल्यामुळं मग मी इथं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं नाही आहे. तर झाकून ठेवलं 1-10 मिनिट आणि छान अशी ही भाजी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. अजून थंड झाली ना थोडीशी ही अजून घट्टच होणार आहे, कारण की चवाळी आपली खूप छान अशी शिजलेली आहे. चपाती वगैरे सर्व झालेलं होतं, आधी भात पण झालेला होता. म्हणलं भाजी तुमच्याबरोबर शेअर करावं. तर असा होता माझा आजचा स्वयंपाक. इथं भात आहे, त्याचबरोबर चपाती पण झालेल्या आहेत आणि आपली ही चवाळीची भाजी पण झालेली आहे. गरम आहे अजून म्हणताना मग तुम्हाला असं मी दाखवत आहे. कसं वाटलं आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा.